आता आपण बघतोय ते म्हणजे केप्लरने दिलेले आपल्याला प्लॅनेटरी मोशन्स विषयीचे 3 लॉज आणि या लॉजमुळे आपल्याला प्लॅनेट्स विषयी खूप गोष्टी समजायला मदत झाली होती. तर केप्लरने आपल्याला त्याविषयी 3 लॉज दिलेले आहेत आणि आपण ते आता बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं काय, केप्लरच्या लॉचा पहिला लॉ कोणता आहे, तर पहिल्या लॉचा स्टेटमेंट आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. तर हे फोकसचं हे प्लुरल आहे, 2 असतात. इलिप्सला 2 फोकस असतात, म्हणजे जर हा इलिप्सचा शेप असेल तर हे 2 फोकस असतात. तर स्टेटमेंट काय आहे, तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. आता हे इलिप्स आहे हे महत्त्वाचं आहे, कारण तोपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात. तेव्हा तर एक समज हा पण होता की सन रिव्हॉल्व करतं अर्थच्या अराउंड, पण केप्लरने हे सांगितलं आणि केप्लरने लॉ दिला. काय लॉ दिला, तर पहिला आहे की प्लॅनेटच्या ऑर्बिटविषयी, आणि त्याने काय सांगितलं, ऑर्बिट कशी असते तर इलिप्स असते, आणि इलिप्स असते तर सन कुठं असतो, तर इलिप्सला 2 फोकस असतात, त्यामुळे त्याचं अनेक वचन काय होतं, फोकाय. तर या 2 पैकी एका फोकसवरती सन असेल आणि हे जे इलिप्टिकल पाथ आहे याच्यावरती प्लॅनेट असेल, आणि प्लॅनेट हा नेहमी इलिप्टिकल पाथमध्येच फिरतो, म्हणजे आपली अर्थ पण सूर्याच्या भोवतीही इलिप्टिकल पाथमध्ये फिरते. तर हे झालं पहिलं स्टेटमेंट, आणि लॉचे स्टेटमेंट हे पाठ असायला पाहिजे आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट पाठ असायला पाहिजे आहे. पहिलं स्टेटमेंट काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. तर पहिला लॉ कशाविषयी आहे, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट अराउंड सन. त्यानंतर आपला केप्लरचा सेकंड लॉ प्लॅनेटरी मोशन, आणि तो काय आहे, तर तो आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, पण आता आपण स्टेटमेंटचा मिनिंग बघूया. काय आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे जर समजा एखादा प्लॅनेट आहे तो इथं आहे असं म्हटलं, जर समजा तो प्लॅनेट आपण कुठं आहे तर इथं आहे असं म्हटलं, की जर समजा तो सी आणि डी आपण इथं प्लॅनेट आहे असं म्हटलं, तर इट विल स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे समजा हा प्लॅनेट आपण असं ॲझ्युम केलं की सी या पोझिशनला आहे, आणि जर तो डी या पोझिशनला समजा 1 दिवसात पोहोचत असेल, 1 डे असेल, तर हा जो जेवढा हायलाईट केलेला एरिया आहे ब्ल्यूमधला हा एरिया जेवढा असेल, तर तो एरिया किती दिवसात कवर केला आहे, 1 दिवसात. तर कुठलाही दिवस जर काढला, कुठलाही दिवस म्हणजे कुठलाही 1 डे, त्यामध्ये तो तेवढाच एरिया कवर करेल जेवढा या वेळी केलेला आहे. म्हणजे जेव्हा तो सनपासून लांब असेल तेव्हा जर समजा याने या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत यायला 1 दिवस लागेल. का, तर हा ब्ल्यू हायलाईट केलेला एरिया आणि हा एरिया समान असेल, त्यामुळे काय म्हटलं आहे, स्वीप इक्वल एरिया. कोणता एरिया, तर हा ब्ल्यूने हायलाईट केलेला एरिया आणि हा एरिया हा इक्वल असेल. कसा इक्वल असेल, इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जर समजा त्याला इथून इथं जायला 1 डे लागत असेल, तर इथून इथं यायला 1 डे लागेल. रिझन, हे 2 एरिया इक्वल असतील, किंवा हा पण एरिया सेम इक्वल असेल, किंवा इथं कोणत्याही पाथवरचा याचा एरिया काढला तर 1 डे लागेल. इक्वल एरियामध्ये इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया तो कवर करेल. पण कुठला एरिया, तर लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेटची बिफोर पोझिशन आणि आफ्टर पोझिशन. त्यामुळं स्टेटमेंट काय होईल याचं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, तर ही सन आणि इथं प्लॅनेटला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर हे झालं आपलं सेकंड स्टेटमेंट. आणि त्यानंतर केप्लरच्या लॉचं थर्ड स्टेटमेंट काय आहे, तर थर्ड लॉ आहे द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तर काय म्हणतात, तर जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असेल अराउंड द सन त्याचा स्क्वेअर, म्हणजे जर समजा आपण असं ॲझ्युम केलं की पिरियड आहे टी इज द पिरियड ज्यामध्ये सनभोवती 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागतो, तर त्याचा काय आहे, स्क्वेअर. सो आपण टी स्क्वेअर केला, तर हा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
टू द mean distance of a to the cube of mean distance of the planet from the sun. तर सनपासून जितकं डिस्टन्स असेल त्याचा काय असेल तो क्यूब असेल. जर समजा आपण म्हटलं की हे डिस्टन्स आहे r, तर हे काय होतं t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. याच्यावरून एक गोष्ट आपल्याला काय कळते की जर सनपासून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स हे खूप जास्त असेल तर त्याला तितकाच जास्त वेळ लागेल 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला त्याला तेवढाच जास्त वेळ लागेल जितका तो सूर्यापासून लांब असेल. आणि त्यामुळेच काय आहे तर सूर्याभोवती एक रिव्होल्यूशन सगळ्यात कमी वेळात कोण कंप्लीट करतं तर सूर्याच्या सगळ्यात जवळ असलेला प्लॅनेट कोणता मर्क्युरी. आणि सगळ्यात उशिरा कोण करतं तर नेपच्यून, कारण नेपच्यून हा सगळ्यात लांबचा प्लॅनेट आहे. मग हे कशावरून कळलं आपल्याला तर या लॉवरून कळलं की जो काही स्क्वेअर ऑफ पिरियड आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सला. डिस्टन्स वाढलं की टाईम वाढतो. त्यामुळं नेपच्यूनच्या बाबतीत नेपच्यून खूप लॉंगर डिस्टन्सवरती आहे, त्यामुळे त्याला तितकाच जास्त टाईम लागतो सूर्याच्या भोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला. तर हे आपल्याला या केपलरच्या लॉमुळं कळलं. मग याचं स्टेटमेंट काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. जितका जास्त डिस्टन्स वाढेल तितकंच जास्त टाईम लागेल. तर त्याचं प्रोपोर्शनॅलिटी काय आहे तर प्रोपोर्शनॅलिटी आहे पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या क्यूबला. सो पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पिरियड स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स क्यूब. आणि हे आहे आपले प्लॅनेटरी मोशन्सचे लॉज जे आपल्याला कोणी दिले केपलरने दिले.